प्रमुख शिवा संघटना सेवा कर्मचारी महासंघ यांचे या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक शिवा गरोदे यांनी आम्हाला सातत्याने आपल्या संघटनेच्या बातम्या, आपल्या कुठल्याही बातम्या या ठिकाणी प्रसारित करून सहकार्य करतात, त्यांचे स्वागत। तसेच सकारामजी क्षीरसागर हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपले परमश्रेय आहेत, त्यांचे या ठिकाणी स्वागत। सचिनजी गायकवाड पत्रकार या ठिकाणी होणार आहे। त्याच अनुषंगाने आपण नांदेडामध्ये होणाऱ्या जयंतीनिमित्त आणि या जयंतीला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये बैठक, त्याबरोबर दुसरा विषय अर्धापूर तालुक्यात गाव येथे महात्मा बसवेश्वर जयंती करण्याचे नियोजन आपल्याला या ठिकाणी करायचे आहे। आणि तिसरा विषय म्हणजे महात्मा अर्धापूर शहरात महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करण्याचे नियोजन। आणि चौथा जो मान्यवरांच्या वतीनं या ठिकाणी माझी निवड जिल्हाध्यक्षपदी झाल्याबद्दल त्यांच्या वतीनं आणि आपल्या सर्व शिवा मावळ्यांच्या आणि सर्व समाज बांधव आणि सर्व माझ्या परम मित्रांच्या वतीने या ठिकाणी यथोचित सत्कार झाला। मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण या ठिकाणी खूप मोठा आशीर्वाद दिला। सर्व मान्यवर, सर्व समोरील आपले सर्व शिवा मावळे, सामाजिक कार्यकर्ते आणि सर्व स्वामी मंडळी यांचे या ठिकाणी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। आणि पाचवा विषय म्हणजे शिवा संघटनेच्या अर्धापूर तालुकापदी तालुका अध्यक्ष पदाची आपल्याला निवड करायची आहे आणि इतरही निवडी करायच्या आहेत। पण तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं या पदाला न्याय देण्याचा प्रयत्न करीन। निश्चितच सरांनी जो माझ्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही। जेवढं शक्य असेल तेवढं मी करेन। आणि या जेव्हापासून आपल्याला पदाची सरांनी घोषणा केली तेव्हापासून माझं नांदेड उत्तर असेल, मुदखेड असेल, भोकर असेल आणि हदगाव या 4 तालुक्यामध्ये नियोजन सुरू आहे। लवकरच्या 2-4 दिवसामध्ये 4ही तालुक्यात जाऊन भेटीगाठी करून 4ही तालुक्याचे तालुका अध्यक्षपद निवडण्याची आमची तयारी आहे आणि सहसा आम्ही कॉन्टॅक्ट सर्वांना केलेला आहे। निश्चितच लवकरच नांदेडची आणि भोकरची बैठक होईल आणि लवकरात लवकर तालुका अध्यक्ष निवडण्याचा आम्ही प्रयत्न करू। आणि येणाऱ्या 30 तारखेला महात्मा बसवेश्वर जयंतीसाठी या अर्धापूर तालुक्यातील जास्तीत जास्त कसे लोक येतील याचं आम्ही नियोजन करू। आणि माझ्या वतीनं तुम्हाला एक विनंती आहे, आपल्या गावकीची शाखा आणि प्रत्येक गावामध्ये जयंती ही 30 तारखेला शासकीय इमामामध्ये तर होतच आहे, परंतु आपण संघटनेच्या वतीनं प्रत्येक गावागावात ग्रामपंचायत कार्यालय असेल, सेवा सहकारी सोसायटी असतील किंवा खाजगी प्रतिष्ठान असतील त्या ठिकाणी जाऊन आपण महात्मा बसवेश्वर जयंती साजरी करावी अशी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो। आणि प्राध्यापक मनोहर धोंडे सरांनी 2001 पासून महात्मा बसवेश्वर यांच्या शासकीय जयंती साजरी करा म्हणून जी.आर. काढलेला आहे आणि तो जी.आर. आपण प्रत्येकाला माहिती आहे, त्यामुळे सर्वांना विनंती महात्मा बसवेश्वर जयंती या ठिकाणी प्रत्येक गावामध्ये साजरी व्हावी आणि संघटनेच्या वतीने साजरी व्हावी अशी आपल्याला सर्वांना या ठिकाणी विनंती करतो। आणि यानंतर लागेच सर्वांचे आपल्या या ठिकाणी 2-5 मिनिटात मनोगत व्यक्त होतील आणि त्यानंतर आपली शिवा संघटने मुख्य जे आपल्याला विषय आहे तो कमी असला तरी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रात शिवलिंगेश्वर मंदिर सिडको किंवा तिथं एक 18 ते 19 वर्ष विलासराव 19 वर्षापासून तसं जर बघितलं, विलास कापसे सरांचं जर बघितलं तर त्यांची जर स्थिती बघितली, कौटुंबिक स्थिती बघितली किंवा आर्थिक परिस्थिती जर बघितली, अजिबात काहीच नव्हते। आज 20 वर्षापूर्वी जर बघितलं, पण हा माणूस संघटनेमध्ये मात्र अतिशय झोकून काम केलं। किती आहे आणि आपण काय करतो हे आपण सगळे जास्तीत जास्त संख्येने तिथं भेटणार नाही, दिसणार नाही, तोपर्यंत आपली शासन काही दखल घेणार नाही। म्हणून आपल्याला सर्वांना नम्रतेची विनंती आहे, आम्ही या ठिकाणी आपल्याला आव्हान व आमंत्रण देण्यासाठी आलेलो आहोत की 30 तारखेला जगज्योती महात्मा बसवेश्वरांची जयंती आहे। गावागावातून तालुक्यातून आपण जेवढ्या जास्तीत जास्त लोकांनी आपण कोणत्या वाहनाने कोणत्या याने यायचं त्या ठिकाणी आपण करेक्ट 3 ते 4 वाजता आपण शिवाजी पुतळा या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे तिथूनच आपली जयंती निघते आणि नियोजित महात्मा बसवेश्वराचा पुतळा आपण आपल्या कार्यामधून शिवा संघटनेच्या प्रयत्नामुळे जे काही जो पुतळा उभारणी झालेला आहे त्या ठिकाणी आपलं इथं भाषण वगैरे सरांचं सगळं इथं नियोजन केलेलं असते। म्हणून
मी जास्त अधिक न बोलता आम्ही तालुका अध्यक्ष या ठिकाणी नियोजित केलेलं आहे. लगेच काही 5-10 मिनिटांमध्ये आपण तालुका अध्यक्षाची निवड करणार आहे आणि त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा आणि देणार. अगदी जवळून काम करत असताना एक तालुका शाखेचा अध्यक्ष जो आहे तो एकच आम्हाला भेटायचा, विलास कापसे. इतरही ठिकाणी आमच्या तालुका अध्यक्ष आहेत, पण जी तळमळ आहे, संघटनेप्रती असलेली बांधिलकी आणि दिलेलं कर्तव्य हे पार पडणारा एकच तालुका अध्यक्ष आम्हाला दिसायचा. आणि सरांनी त्या कार्यकर्त्याला बरोबर हेरून आज त्यांच्या गळामध्ये जिल्हा अध्यक्ष पदाचं सूत्र टाकलेलं आहे. मला समाज बांधवाला सांगायचंय की विलास कापसे म्हणजेच अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष नाही, तर या नांदेड उत्तर मध्ये जे काही गाव आहे, विशेषतः अर्धापूर, त्या अर्धापूरचा प्रत्येक सेवा कार्यकर्ता हा जिल्हा अध्यक्ष म्हणूनच आहे. आणि विलास कापसे हे त्या पद्धतीनं सर्वांना सन्मान देतात. म्हणून मी जिल्हा शाखेत सेवा कर्मचारी महासंघाच्या वतीनं मी विलास कापसेंचं या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो आणि त्यांच्या कार्याला शुभेच्छा देतो. दुसरा विषय आहे 30 एप्रिलच्या जयंतीचा. आपण बहुसंख्येनं यावं हा आमच्या सर्व कार्यकर्त्यांची इच्छा आहे. आणि माझा तुम्हाला प्रश्न आहे की तुम्ही काय येऊ नये. अगदी प्रास्ताविकापासनं ते आता त्याचं निमंत्रण स्वामी महाराज आपल्याला दिलेलं आहे. पहा, खरं तर अत्यंत आनंद आहे मला या बाबीचा रवींद्र सर. त्याचं कारण असं आहे की आजच्या बैठकीमध्ये मला तरुणांची संख्या ही प्रचंड दिसते आहे. त्यामुळं आदरणीय धोंडे सरांना इथं बसलेल्या तरुणांचे वडील हे सेवा संघटनेचे कार्यकर्ते होते अनेक जणांचे. काय म्हणतो मी, इथं आपण जे तुम्ही बसलात तर तुमचे वडील धोंडे सरांनी घडवलेले किंवा धोंडे सरांच्या खांद्याला खांदा देऊन काम करणारे आता दुसरी पिढी तरुण येऊन सेवा संघटनेच्या कार्यामध्ये सक्रिय होताना आपल्याला दिसते आहे. आणि विषय ते दरवर्षीचे आहेत. आमच्या पत्रकारांनी काय सांगितलं, महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सन्माननीय विलासराव देशमुख महात्मा बसवेश्वरांना शासकीय पातळीवरती स्थान मिळालं. एक विषय झाला. महात्मा बसवेश्वरांची जयंती केवळ शासनाच्या कार्यालयात साजरी होऊन थांबली नाही, आपण त्या जयंतीला सार्वजनिक जयंतीचं स्वरूप दिलं. सुरुवातीला आदरणीय धोंडे सरांनी सेवा संघटनेची जयंती ही केवळ शासनाच्या कार्यालयात साजरी करून थांबले नाहीत, तर गावागावामध्ये, चौकाचौकामध्ये, शहराशहरामध्ये महात्मा बसवेश्वरांच्या मिरवणुका सुरू झाल्या, त्यांच्यावरती व्याख्यानं सुरू झाले आणि खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वर या महाराष्ट्राला कळू लागले. नाहीतरी आपली काय ओळख होती की महात्मा बसवेश्वर हे कोणीतरी महाराज आहेत, महात्मा बसवेश्वर कोणीतरी संत होऊन गेले, ते आमच्या धर्माचे संस्थापक आहेत, ते ब्राह्मण समाजाचे आहेत. जगामध्ये ती जयंती साजरी झाली. महात्मा बसवेश्वरांचंही तसंच आहे. 10 वर्षाची परंपरा आमच्या धर्माला आहे. आणि मग महात्मा बसवेश्वरांचा कार्यकाळ जर आम्ही पाहिला तर तो आहे 12व्या शतकातला. किती वर्ष झालं 12व्या शतकापासून? 800 वर्ष झालं. मग 800 वर्षाच्या पूर्वी आमचा धर्म होता, आमच्या धर्माचे लोक होते, आमच्या धर्माला शिकवण होती, आमच्या धर्माला परंपरा होती आणि तो धर्म आहे आमचा वीरशैव लिंगायत धर्म. 1996 28 जानेवारी 1996च्या अगोदर आमच्या गावामध्ये महात्मा बसवेश्वरांचे बोर्ड नव्हते, नाक्यावरती महात्मा बसवेश्वर चौक नव्हता, शहरामध्ये पुतळे नव्हते, महात्मा बसवेश्वरांची जयंती नव्हती, महात्मा बसवेश्वरांचं चरित्र पाठ्यपुस्तकात शिकवलं जात नव्हतं. हे संघटनेने केलं आणि त्याच्यानंतर आजचा बदल जर आपण पाहिला तर हे काम करून सेवा संघटना थांबली नाही, त्याच्या पुढच्या टप्पे घेतले. आपल्याला जयंतीमध्ये येणार आहे त्याचंही नियोजन तालुका शाखेला करायचंय. तालुक्याचे पदाधिकारी हे गावापर्यंत जातील आता पुन्हा आणि मग आपल्या हातामध्ये 8-10 दिवसाचा वेळ आहे. म्हणून अर्धापूर तालुक्यातल्या 100% गावामधून आपला समाज त्या मिरवणुकीमध्ये उपस्थित असला पाहिजे. हा पहिला विषय आजचा असावा. याचं उत्तम उदाहरण ते आमचा विलास कापसे आहे. विलासचं आम्ही गेल्या 17, 18, 20 वर्षापासून पाहत होते, गावात राहत होते, टेलरिंगचं काम करायचे
आमच्या शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य होते त्या गावातले, तेव्हापासनं आपल्यापैकी किती जणांना कदाचित व्यासपीठावरच्या काही जणांना माहित आहे, प्राध्यापक गणेश चौगुले सर, एक जण छोट्या गाडीमध्ये, सरांचीच गाडी होती, मारुती गाडी होती, 2 वेळेला आम्ही गावात आणलं होतं. त्या गोष्टीला जवळपास 17-18 वर्ष झाली. तेव्हापासून विलासचं काम आम्ही जवळून पाहतो. विलासची झालेली निवड ही अत्यंत संयुक्तिक आहे आणि कार्यकर्त्याला दिशादर्शक आहे. गाव पातळीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्याला असं वाटलं पाहिजे की खरंच या संघटनेमध्ये न्याय मिळतो, खरंच या संघटनेमध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी मिळते. त्याचं उदाहरण म्हणजे आमचे विलास कापसे आहेत. नक्कीच जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी त्या पदाला न्याय देतील अशी ईश्वरचरणी आपण प्रार्थना करूया आणि त्यांना सदिच्छा व्यक्त करूया. तिसरा विषय असा होता आजच्या बैठकीमधला